अंड उकळताना फुटतं किंवा ते सोलताना आहे ना, ते पटकन सोललंच जात नाही. तर यासाठी काय करायचं ते बघूयात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त असं अंडा मसाला करतोय. सगळ्यात आधी अंडी उकळून घेऊयात. बरं, त्यापूर्वी आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च झालं ते म्हणजे स्टेनलेस स्टीलचा लहान मुलांचा टिफिन बॉक्स. अतिशय उत्तम क्वालिटीचा आहे. त्याचं इझी लॉकिंग सिस्टम आहे. स्टेनलेस स्टीलचं आहे. एअरटाईट कंटेनर आहे आणि मुख्य म्हणजे अगदी रिझनेबल किमतीमध्ये आहे. मधुराज रेसिपी club.com वरून ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देते, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. तर सगळ्यात आधी पाण्यात अंडी सोडण्याच्या ऐवजी आधी अंडी तुम्ही पॅनमध्ये काढून घ्या, म्हणजे ते तरंगून त्याला पॅनची साईड किंवा कड लागून ते फुटणार नाही. त्यामुळे अगदी निगुतीने अंडी ठेवूयात. आता हे फ्रीजमधून बाहेर काढायची अंडी उकळण्यापूर्वी रूम टेम्परेचरवर करून घ्यायची. आणि शक्यतो जे काही वापराल अंडं उकळण्यासाठी ते थोडंसं असं पसरट भांडं घ्या, म्हणजे अंडं जेव्हा उकळलं जातं तेव्हा त्याला थोडीशी जागा मिळेल, ब्रिदिंग स्पेस मिळेल. फ्रीजमधून काढून डायरेक्ट उकळण्यासाठी नका ठेव, थोडं तरी ते रूम टेम्परेचरवर करून घ्या. आता मीठ घालायचं. मिठामुळे साल पटकन निघलं जातं, त्यामुळे मीठ घालणं गरजेचं आहे. मीठ, लिंबाचा रस काही चालेल. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आणि आता गॅस आहे ना मध्यम आचेवर करून घ्यायचा. अंडं बघा, उकळी जरी आलेली असली तरी अंडं असं एकमेकाला टच नाही होते किंवा उकळून असं वर नाही येते, त्यामुळे ते फुटले नाही आहेत. आता यावर झाकण ठेवायचं आणि 8 मिनिटं, 7 ते 8 मिनिटं झाकण ठेवून हे उकळून घ्यायचे. अंडं पटकन बॉईल होतं, फार वेळ लागत नाही या प्रोसेसने तुम्ही केलं तर. 7 ते 8 मिनिट. अगदीच तुम्हाला एकदम हार्ड बॉईल्ड अंडं हवं असेल 10 मिनिटं डोक्यावरून पाणी. अंडं उकळतंय तोवर कांदा चिरून घेऊयात. बरं, मुलांना मॅनेज कसं करायचं हा गेली अनेक वर्ष मला प्रश्न विचारला जातो. आता मॅनेज कसं करायचं याचं माझ्याकडे उत्तर नाही, पण मुलं घडवायची कसं असं तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर चाणक्य मंडळ परिवाराचा खूप सुंदर असा फाउंडेशन कोर्स आहे. तो तुम्ही ऑफलाईन करू शकता, ऑनलाईन देखील करू शकता, तिथे राहून देखील करू शकता. सगळे पर्याय उपलब्ध आहे. चाणक्य मंडळ परिवाराची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नंबरही देते, संपर्क साधा. आणि मनस्वीने केलेला आहे. मी आणि ती, आम्ही दोघे खूप आनंदी आहोत, त्यामुळे नक्की एकदा चौकशी तरी करून बघा. चला आता कांदा चिरूयात. बघा काय सुंदर आणि बारीक चिरला जातो कांदा. वा वा वा. कढई गरम करायला ठेवली आणि 3 टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं. तेल गरम झालंय. बारीक चिरलेला कांदा, अंडा बॉईल होतोय, कांदा इथे सोनेरी रंगावर आपण परतून घेऊयात. तोवर टोमॅटोची तयारी करूयात. तर इथे 2 टोमॅटो घेतलेत मध्यम आकाराचे, हे त्याच चॉपरमध्ये घालून घेते. पाव कप सुकं किसलेलं खोबरं, अर्धा इंच आलं, 4-5 लसूण पाकळ्या. हे आता मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल. आता बघूयात. येस, आलं लसूण छान बारीक झालंय आणि परफेक्टली हे क्रश झालं. हे बघा, टोमॅटोची पेस्ट तयार आहे. अंडं मी जवळपास 8 मिनिटं फक्त बॉईल करण्यासाठी ठेवलं होतं आणि बघा अंडं मस्त बॉईल झाल्यासारखं झालं आहे. हलक्याशा त्याला क्रॅक्स किंवा भेगा आलेल्या आहे आणि मस्त दिसते. आता गॅस बंद केलेला आहे. परत एकदा यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं गरम पाण्यातच ही अंडी ठेवायची, म्हणजे थोडंफार जर त्याची कुकिंग प्रोसेस राहिली असेल ती देखील त्या गरम पाण्यात कंप्लीट होते. आणि इथे कांदा बघूयात, छान तळला गेला आहे, एकदम हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. आता यामध्ये आपण हे टोमॅटोचं वाटण जे करून घेतलं आहे हे घालूया, मिसळून घ्यायचं. 5 मिनिटं हे शिजण्यासाठी ठेवूयात. आता हे आपलं तयार होतं आहे तोवर इथे बाजूला एक 5 मिनिटं अंडी देखील गरम पाण्यात ठेवली होती, काढायची गरम पाण्यातून आणि लगोलग थंड पाण्यामध्ये घालून घ्यायची. आणि त्याचं साल काढणं खूप सोपं काम होऊन जातं. आता अंड्याचं साल काढण्यासाठी अंडं घ्यायचं, असं फक्त हलकंसं रोल करायचं. हे बघा, लगोलग हे याचं वरचं कव्हर आहे ते निघतं. आणि हे निघालं की पुन्हा एकदा पाण्यात डिप करायचं, म्हणजे जर काही हलकंसं याला चिकटले असतील
तर ते निघून जातं. यामुळे काय होईल ना, एगशेल थोडेसे जर याला चिकटले असतील कण तर ते निघून जातात. हे बघा किती सहज निघतंय. हे एगशेल्स काढण्यासाठी पाण्यातून स्वच्छ करून घ्यायचं. अंडी साल काढून घेतले. हे जरी इथे सुरू असलं तरी मध्ये मध्ये ना हे कांदा टोमॅटोचं जे आपण मसाला परतण्यासाठी ठेवलाय हे मध्ये मध्ये मिसळत राहायचं, नाहीतर ते ना कढईच्या बेसला चिकटू शकतं. आता या अंड्याच्या फोडी करायच्या, मधोमध असे 2 भाग करून घ्यायचे. चला, इथे तव्यामध्ये ना 1 चमचाभर तेल गरम करण्यासाठी घातलंय. त्यामध्ये हे अंडं घालूयात. हा जो बल्क किंवा एग योकचा भाग आहे तो खाली आधी. या अंडा मसाल्याला ना चव छान लागते हलकीशी जर तेलात ही अंडी परतून घेतली तर. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे इथे तव्यामध्येच ठेवूयात. तोवर हे बघा, हे कांदा टोमॅटोचा मसाला छान एकसंध झालाय, मस्त दिसतं. आता यामध्ये मसाले घालायचे. मसाल्यांमध्ये 1 टेबलस्पून काळा मसाला, 1 टीस्पून म्हणजे 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट मिसळून घेऊयात. मसाले 2 मिनिटासाठी परतून घेऊयात. आता इथे अंडी हलकीशी शिजत घातली होती. वा वा वा, बघा काय सुरेख ब्राउनिंग आलंय. ही हलकीशी अशी क्रिस्पी अंडी आहेत ना, खायला खूप सुंदर लागतात. वा, बहारदार, क्या बात. त्या अंड्यांवर थोडंसं लाल तिखट, किचन किंग मसाला, मीठ, थोडी कोथिंबीर देखील घालायची. वा, क्या बात आहे. अंडी देखील आपली इथे तयार आहे. चला, आता ही अंडी तयार आहेत आपली. आणि इथे हे बघा, मसाला देखील बहारदार दिसतोय. आता हा मसाला एकसंध व्हावा आणि मिळून यावा याकरता अगदी 1 चमचा बेसन घालायचं आणि बेसन देखील छान भाजून घ्यायचं हलकंसं. चला, इथे बेसन भाजून झालंय. आता हे या मसाल्यासोबत मिसळून घ्यायचं बेसन. म्हणजे मसाल्यामध्ये भाजलेलं बेसन जिरतं आणि मसाला एकसंध होतं. यामध्ये चवीपुरतं मीठ, कोथिंबीर मिसळून घ्यायचं. बहारदार असा सुवास तरवळतोय. आता या मसाल्यामध्ये गरम पाणी घालूयात. तुम्हाला कितपत रसरशीत भाजी हवी आहे त्या अंदाजाने घाला. मला मसाला करायचा त्यामुळे रस्सा नाही करायचा, त्यामुळे मी पाणी कमी घालते. हा मसाला काय कमाल दिसतोय, सुवास तर कमाल तरवळतोय, बहारदार झाला एकदम. आता हे जे अंडं आहे हे घालूयात आणि एग योक अंड्यामध्ये इंटॅक्ट राहावं त्यामुळे ते वरच्या बाजूलाच ठेवूया. वा, चला, आता अंडं घातल्यावर 1-2-3 मिनिटं शिजवायचं आणि अंडा मसाला तयार आहे. जबरदस्त रंग आलाय, जबरदस्त चव येते. कुठलाही मसाला घातला ना, त्यात थोडा गरम मसाला घातला ना, घरगुती गरम मसाला घातला, किचन किंग घातला तरी चालेल, पण त्याची चव आहे ना नेक्स्ट लेवलला जाते. त्यामुळे ही एक टिप नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.